रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला। पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला। बांधकाम व्यावसायिकाचा विश्वासघात केल्याप्रकरणी तसंच त्याला धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। खलील शेख नावाच्या व्यावसायिकाने आत्महत्या केली। आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहित पुण्यातल्या अनेक नेत्यांची नावं या व्यावसायिकाने घेतलीत। रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि इतर काही जणांनी माझी आर्थिक फसवणूक केली असा आरोप आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र या व्यावसायिकाचं काय म्हणणं होतं, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेलं आहे, कसा तपास सुरू आहे? पुण्यातील 65 वर्षीय खलील शेख या व्यावसायिकाने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे। सुसाईड नोट मध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्यासोबत पुण्यातल्या अनेक नेत्यांचं नाव त्यांनी सुसाईड नोट मध्ये उल्लेख केलेला आहे। आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी तसंच त्याचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी आता स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकर, त्यांची बायको आणि इतर 12 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।